म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये 5-6 ठिकाणी तरी या 4 दिवसात मात्र गारपीट होणार आहे। आतापर्यंत काय काय भागात कधी पाहिली नसेल अशी एवढी मोठी गारपीट होणार आहे, म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा। शेतकऱ्याने आपण आपल्या या पावसामध्ये विजेचं प्रमाण असल्यामुळे स्वतःची काळजी घ्या। पाऊस आला असताना लिंबाच्या झाडाखाली थांबत जाऊ नका, झाडावर 16% विजा पडतात, म्हणून हे देखील अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा। त्याच्यानंतर विजा कडकडत असताना आपली जनावरे झाडाखाली बांधू नका, झाडावर जवळपास 16% विजा पडतात, म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा। शेतकऱ्यांना देखील झाडाखाली थांबू नये, झाडावर जास्त विजा पडतात, म्हणून ही अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। 5 एप्रिलच्या नंतर परत राज्यात हवामान कोरडं होणार आहे, म्हणून ही अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। डाळिंब शेतकरी त्यांना सांगू इच्छितो की 5 एप्रिल पर्यंतच वातावरण थोडं खराब आहे। 5 एप्रिल पासून राज्यामध्ये लगेच हवामान कोरडं होणार आहे, उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे, म्हणून डाळिंब शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा। तसेच लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, त्याच्यानंतर चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे देखील 4 तारखेपर्यंत 5 तारखेपर्यंत नागपूर पट्ट्यामध्ये पावसाचं वातावरण राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आपण आपल्या पिकाची काळजी घ्यायची। अचानक वातावरणात बदल झाला तर पुन्हा उद्या एक लगेच मी शेतीला जाईल। धन्यवाद।